मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. इकडे ये ना जरा, सीमाने तिला हाक मारली. बस स्टॉपवरती मी आणि सीमा दुपारी 1च्या सुमारास उभे होतो. कोण? मी? तिने विचारलं. हो, इकडे ये ना, जरा काम आहे, सीमाने रिक्वेस्ट केली. ही जर मी केली असती तर कदाचित तिने लक्षच दिलं नसतं. काय काम आहे बाई? हे बघ. सीमाने पर्समधून एन्व्हलप काढून त्यातले फोटो दाखवले तिला. एक फोटो बघून ती चाटच झाली. हे तर माझे फोटो आहेत ना? आईला काय मस्त काढलेत. कुणी काढले हो? ह्या साहेबांनी. माझ्याकडे निर्देश करीत सीमा म्हणाली. मला ओळखल्यासारखं करून ती गोड हसली. तिच्या अंगाला माशांचा वास येत होता. मला ती म्हणाली, साहेब तर माझ्याकडनं मासे घेतात. काय साहेब? कधी काढले हो फोटो? कालच, ह्याच ठिकाणी. मी अगदी शांतपणे म्हणालो. पर मला कल्लबी नाही. आईला कमाले. तिचा अजूनही विश्वासच बसत नव्हता. एकंदरीत तिला फोटो खूप आवडले होते. नाव काय ग तुझं? सीमानेच विचारलं. पारू भोईर. खूप सुंदर आहेस बघ तू. पारू लाजली. लाजताना इतकी दिलखेचक दिसली की मला लगेच फोटो काढण्याचा मोह झाला. सीमाने विचारलं, पारू तुझे आणखीन छान छान फोटो काढायचेत का? पर कशासाठी? हे साहेब आहेत ना, त्यांचं नाव चंद्रहास सारंग आहे. किंचित हसून ओळख दाखवत पारू म्हणाली, सारंग? तुम्ही बी कोलीच आहे काय? नाही, पर सारंग नाव कोली लोकांतलाच आहे. बरोबर आहे, पर माझे फोटो कशाला काढायचेत? पारूला अजूनही कळत नव्हतं. हे बघ पारू, तुझे खूप फोटो काढून आपण प्रसिद्ध करूया, मॉडेल म्हणून, सीमाने समजावलं. म्हणजे छान छान मुलींचे फोटो काढून कॅलेंडरवरती किंवा मॅगझिन्समध्ये वापरतात. नको बाया, बाप जित्ता जालील मला जित्ता. तुझ्या वडिलांची परवानगी घेऊ आम्ही. नाही, राहू दे बाई, मला नाही जमायचा तसला काय पण. पारू ठामपणे म्हणाली. हे एवढे फोटो बास, मला द्याल एक त्यातला? घे ना, हे सगळेच तुला घे. पण आम्ही ह्यापेक्षा चांगले फोटो काढू आमच्या स्टुडिओत. सीमाने एन्व्हलप तिच्या हातात दिलं. बापाला विचारून सांगते उद्याला. बरं बाई, माझी बस आली. टोपली डोक्यावर ठेवून त्यात ते कव्हर टाकीत ती पळाली. तिची ती अदा ही अगदी मोहक होती. बसमधून ती निघून गेली आणि मी आणि सीमा एकमेकांकडे बघत बसलो. छान आहे पोरगी, पण चंद्रा, अशा पोरी धीड दिसल्या तरी फार लाजाळू असतात. तिचे आईबाप पाठवायचे नाहीत तिला, सीमा म्हणाली. बघूया, आपण प्रयत्न तर करू. चंद्रा, मी चलते आता. मला जुहूला जायचंय. सी यू. टॅक्सीत बसत सीमा म्हणाली. उद्या येशील ना? बघते. पण मी नाही आले तर तू भेट तिला. पत्ता वगैरे घे, मग आपण मिळून जाऊया. टॅक्सी निघून गेली. बिचारी सीमा माझ्यासाठी आज परत इकडे आली होती. खरी जीवाभावाची मैत्रीण आहे सीमा. काही काळ विल स्मिथ मी भूतकाळात घरंगळलो. माझ्यावरती प्रेम करायला लागली तेव्हा खूप पझेसिव्ह होती सीमा. पण मीच तिला एकदा स्पष्ट सांगितलं, लेट्स बी ओनली गुड फ्रेंड्स. आणखी पुढे इन्व्हॉल्व्ह व्हायला नको. अर्थात तिनेही ते खिलाडूपणाने स्वीकारलं. त्यानंतर तिचं अजितेमशी लग्नही झालं. पण पुढेही ती माझी मैत्रीण बनून राहिली. हक्काने केव्हाही घरी यायची, जेवायची, निश्चिंतपणे माझ्या घरात झोपायची. कधीही संकोचली नाही कोणत्या गोष्टीला. रूमवर परतलो. दयाल ॲडसाठी 2 नवीन फोटो सेशन्स करायची होतीत. 2 पोरींना दुपारी 4ला एक्सेल स्टुडिओत बोलावलं होतं. स्टुडिओ भाड्याने 2 तासांसाठी घेतला होता. मेकअपमन येणार होता. सीमानेच ड्रेस डिझाईन केलं होतं. पण तिला आज वेळ नव्हता. ड्रेसेस तयार होते, सगळी बाकीची तयारी होती. 2 तास आराम करावा म्हणून मस्तपैकी चटई टाकून आडवा झालो. भिंतीवरची बहुतेक मॉडेल्स गायब होऊन आता फक्त पारूच पारू दिसत होती. तिच्या 10-12 स्नॅप्सपैकी 3-4च मी चांगले एनलार्ज करून भिंतीवरती लावले होते. माय गॉड, काय मारू दिसते ही पारू. आजवर कित्येक मॉडेल्स पोरींना मी माझ्या कॅमेऱ्यात कॅप्चर केलं होतं.
पण पारू मात्र मला खरंच वेड लावत होती. निरागस रौष्ठव्य आणि एक नैसर्गिक अपील होतं तिच्यात. हिला जर व्यवस्थित ट्रेन केलं तर टॉपची मॉडेल होईल पारू. एक्सेल स्टुडिओ. बरोबर 4 वाजता पोहोचलो. दोघी मॉडेल्स आधीपासूनच हजर होत्या. मन्याही मेकअपचं सामान घेऊन तयार होता. हाय चंद्रा, मिनल माझं स्वागत करीत म्हणाली. आज बऱ्याच दिवसांनी बोलावलंस. जवळ आल्यावर माझ्या खांद्यावरती हात टाकत मिनल म्हणाली. हिला भेटलायस की नाही? पर्सिसला. पर्सिस? ऑफकोर्स. हाय पर्सी. दुसऱ्या छबकडीला मी शेक हँड केलं. दोघी जणी माझ्या दोन्ही हातांना बिलगल्या आणि आम्ही स्टुडिओत शिरलो. मन्या मेकअपसाठी पर्सीला तयार करू लागला. लाईटमनला हाताशी धरून मी आंब्रेलाज, शॅडोज आणि फ्लडलाईट्स ॲडजस्ट करून घेऊ लागलो. मिनल आरामात खुर्चीवर बसून केस विंचरत होती. पर्सीला तयार करून मी सेटिंग करू लागलो. सीमाने डिझाईन केलेला ड्रेस मस्तच होता. अरेबियन नाईट्समधल्या त्या सुंदर मलिका घालतात ना, अगदीच तसा. पर्सीची फिगर थोडी भरलेली पण छान उफाड्याची होती. सीमाच्या डिझाईनच्या त्या घट्ट ब्रामध्ये आपलं यौवन समावताना पर्सीची त्रेधा उडत होती. कमरेला घट्ट व पाय दाखवणारं पारदर्शक सैलसर सलवार, डोक्याला सुंदर मुकुटासारखा आकार असलेला आभूषण व त्यातून घुंगड घ्यावा तसा नाकाखाली पारदर्शक पडदा, हातात सुरई व दुसऱ्या हातात क्रिस्टल ग्लासचा लांबसडक वाईन ग्लास. कुठल्या तरी कंपनीच्या कॅलेंडरसाठी ते सेशन करायचं होतं. पर्सीला व्यवस्थित तयार करून वेगवेगळ्या आकर्षक पोझेसमध्ये तिचे 10-12 शॉट्स घेतले. तोवरती मिनलही आदिवासी वेशात तयार झाली होती. जाड जाड बांगड्या, पायात तोडे, गुडघ्यापर्यंत गुंडाळलेले आखूड चिरगुट, छातीवरती घट्ट बांधलेला कापडाचा तुकडा, पाठ, पोट, मांड्या सारं कसं जागच्या जागी अगदीच व्यवस्थित. मला हवं तसं तिचं अंग पोझिशन करीत मी पोजेस तयार करून घेत होतो. डॉक्टर्सना जसं पेशंट तपासताना हाताला काही तशा विशेष संवेदना होत नाहीत, तसंच आम्हा फोटोग्राफर्सचं असतं. मॉडेल्सच्या अंगाला आम्ही कुठेही हात लावत असतो, ते केवळ ते एक ऑब्जेक्ट म्हणूनच. अर्थातच प्रोफेशनल मॉडेल्सना त्या हातभाराची सवयच झालेली असते, म्हणून त्याचं काही वाटत नाही. नवीन आलेल्या मुली मात्र अंग आक्रसतात किंवा चोरतात. मग फोटोग्राफरचं काम असतं त्यांना इझी पोज द्यायला शिकवायचं, रिलॅक्स व्हायला शिकवायचं. अवघडलेली किंवा अनकम्फर्टेबल पोज वाटली तर मी माझ्या मनासारखी येतोपर्यंत प्रयत्न करत राहतो. चलता है वगैरे तडजोड मला जमतच नाही. अर्थात कदाचित म्हणूनच मला इतक्या हेवी असाइनमेंट्स मिळतात. मिनल आणि पर्सी दोघींचे सर्व शॉट्स 1.25 तासांमध्ये पूर्ण झाले आणि मी कॅमेरा वगैरे आवरून निघालो. वाटेत बियर घ्यायचा दोघींनी आग्रह केला, पण असाइनमेंट झाल्यावर मॉडेलबरोबर अजिबात मिक्स न होण्याबद्दलची माझी ख्याती आहे. त्याप्रमाणे मी सरळ घरी गेलो. पारू आहे का घरात? सीमाने बाहेरून हाक मारून विचारलं. वर्सोवा कोळीवाड्यातील पारूने सांगितलेल्या पत्त्याप्रमाणे मी व सीमा संध्याकाळी 6 वाजता तेथे पोहोचलो. जुन्या पद्धतीचं बैठं घर, अगदी गावात आल्यासारखं वाटत होतं. कौलारू झोपडी वजा घर, बाहेरच्या बाजूला पडवी, त्यावर खाट टाकून एक आडदांड म्हातारा गाढ झोपी गेला होता. घराचं दार बंद होतं. सीमाच्या हाकेला ओ द्यायला कोणीच जागं नसावं. सीमाने माझ्याकडं पाहिलं. मी पुन्हा हाक मारणार इतक्यात कोण पाहिजे म्हणून आमच्या मागून आवाज आला. एक विशीचा तरुण उभा होता. अंगात काळा बनियन व मळकट चड्डी असलेला. अंगाने शिडशिडीत उंच पण दंड अगदीच घोटीव व पिळदार. वाढवलेले कुरळे केस मानेवरती रुळत होते. दिसायला चेहरा बराचसा पारूसारखाच होता. पारूचं घर हेच ना? मग आणि कोणचा? तुम्ही? मी तिचा भाव अंतोन. तुम्ही? सीमाने तिची व माझी थोडक्यात ओळख करून दिली. माझ्या बापाला भेटायचंय, पर तो झोपलाय. मी बी आत्ताच उठला. रात्री होडी घेऊन जातो ना आम्ही मासे पकडायला. अच्छा अच्छा, बसा, टेका ओटीवर. ओटीवरती खाटेसमोर ठेवलेल्या एका भल्या मोठ्या लाकडी पेटाऱ्याकडे हात करीत तो म्हणाला. तुम्ही पण बसा ना, मी अदबीने म्हटलं. माझ्या गबाळ्या अवताराकडे नखशिकांत न्याहाळीत तो पायरीवरच टेकला. काय काम हाय? आम्हाला पारूचे फोटो काढायचेत, परवानगी मागायला आलोय. पारूचे फोटो?
मोठ्याने हसत अंतोन म्हणाला, तिचे फोटो कशाला काढायचेत? मासिकांसाठी, कॅलेंडरसाठी. मग ती काय हिरोईन हाय? आमची खिल्ली उडवीत तो म्हणाला. त्याच्या खिदळण्याने पारूचा बाप जागा झाला. आडदांड देह, डोक्याला टक्कल, सुटलेलं विशाल पोट, उघडा बंब, अंगात फक्त पट्ट्या पट्ट्यांची क्वार्टर पॅन्ट, काळा रंग आणि तांबारलेले डोळे. काय रणतोन, साल्या झोपू बी देत नाही. बाप, ही माणसं आलेली तुला भेटायला. कोण? आम्हा दोघांकडे पाहत तो म्हणाला. कोण तुम्ही? आणि माझ्याकडे काय काम? नशिबाने आम्ही तोंड उघडायच्या आधीच पारू घर उघडून घरातून बाहेर आली. बाप, त्यांना बसायला तर सांग. हा हा, बसा पाहुणे. पारू, ताडी आण दोघांना. नको नको, ताडी घेत नाही आम्ही. आम्हाला फक्त परवानगी द्या. पारू, तू आण ताडी. पारू आत निघून गेली. तू का र बसला? जाली शिवायला घे जा. अंतोनवरती बाप खेकसला. अंतोनला खरं तर आमच्याबरोबर थांबायचं होतं. नाईलाजाने उठून तो गेला. पारूने 2 ग्लास भरून ताडी आणली आणि आम्हा दोघांना दिली. घ्या, ताजी हाय एकदम. आवरली तर आणखी घ्या. मी ग्लास तोंडाला लावला. त्या पांढऱ्या आंबूस दाट द्रव्याची मी कधीच चव बघितली नव्हती. जिभेला ती आंबट चव लागताच कसंसच झालं. सीमाने तर अजून ग्लास हातातच धरला होता. गोड आहे का नाही? बापाने ओरडून विचारलं. छान आहे. मी कसं तरी तोंड करीत म्हटलं. प्या ना बाय, बेस हाय ताडी. सीमा पीत नसलेली पाहून तो म्हणाला. पारू समोर उभी राहून आमच्याकडे पाहत होती. सीमाने नाईलाजाने ग्लास तोंडाला लावला. बाप, हे मोठे फोटो काढणारे हाय. मी बोलली नाही का तुला? माझे मस्त फोटो काढलेले ह्यांनी. आता आणखीन फोटो काढायचे म्हणाले म्हणून तुझ्याकडे आलेत. माझे फोटो काढायला? नाही नाही, माझे, त्यांच्या इस्टडीमध्ये, स्टुडिओत. हे बघा साहेब, मी गावात राहतो. परशा भुईरला सगळा वर्सोवा गाव लीडर म्हणून ओळखतो. आता तुम्ही पाहुणे म्हणून मी काय बोलला नाही. पण आम्हाला तसलं काय बी करायचं नाही हाय. पोरीचं लगीन ठरवतोय मी. पर हिची हाईट जास्त आहे ना. लय लांबडी वाढले म्हणून उंची पोरं नाही गावत गावात. पर आज ना उद्या गावल. म्हणून म्हणतो ते काय बी फोटो बिटो नको आम्हाला. परशा भुईरने खाटेवरून उभा राहून आळस दिला. आडदांड उंच देहाला आळोखे पिळोखे देत. काय समजला? काय पारू? बाप, एकदा इस्टेडीमध्ये फोटो काढले तर काय होतंय? लगीन करायला फोटो लागतोयच की नाही? पारूने आमच्या वतीने प्रस्ताव मांडला. तिच्या आईला ते ठीक आहे. 1-2 फोटो काढायचे तर काढा हितेच, पण बाहेर नाही हा. परशा भुईरच्या पुढे आर्ग्युमेंट्स करणं म्हणजे मृत्यूला आव्हान दिल्याप्रमाणेच होतं. एक पाय खांबाला रोवून, एक हात डोक्याच्या वरून खांबाला धरून पारू उभी होती. तिची उंच सडपातळ काया त्या पोजमध्ये अधिकच सुडौल भासत होती. घरी आल्यामुळे नऊवारी न नेसता परकर आणि भावाचा टी शर्ट तिने घातला होता. उरोजांची टोकं टी शर्ट मधून बाहेर खुणावीत होती. त्या दिलखेचं कदाने माझ्या हाताला चैनच पडेना. अर्थात फोटो काढण्यासाठीच बरं का. एक बरं झालं की पारू तरी आमच्या फेवरमध्ये होती. ताडीचे ग्लास अर्धवट पिऊन आम्ही तसेच बसून होतो. परशा साहेब, विचार करा. तुमची पोरगी लाखात एक आहे. सीमाने सेल्समनशिप सुरू केली. आणखीन चांगली छबी आपण काढू. आणि मी पण आहे बरोबर. हवं तर तुम्ही या किंवा तिच्या आईला येऊ द्या बरोबर. परशा टक्कल खाजवीत राहिला. पारू, तुला काढायचेत फोटो? होय बाप. ठीक आहे, पण एकच डाव. परशाने निर्णय दिला. थँक्यू परशा दादा, मी अभावितपणे म्हणालो. अरे वा, बरं पारू, आणखी ताडी आणि शेवगाठ्या बी आण ग त्यांना. नको नको, मी घाईने म्हणालो. पहिलाच ग्लास कसा तरी संपवला होता मी. सीमाचा ग्लास अजूनही अर्धा भरलेलाच होता. आता आम्हाला रजा द्या. छाछा, असं कला करते तुम्ही? परशाच्या घरी येणारी पाहुणी जेवल्या बगर जात नाही. 10 मिनिटं थांबा, मासे बी तलून आणेल पारू. ग्लास कसा बस्सा एका घोटात संपवीत सीमाने खाली ठेवला आणि ती उठलीच. पारूला भेटून येते म्हणून ती आत गेली. सारंग नाव बोलला का तुमचा? होय होय. मग आमच्यापैकीच का तुम्ही? भाऊ सारंगचे कोण? भाऊ सारंग? आमच्या कोली संघाचा अध्यक्ष आहे भाऊ सारंग. नाही हो, मी वेंगुर्ल्याचा आहे. मग पोटा पाण्याला काय फोटोच काढता? हो ना. आईला कमाले लोकांची. फोटो काढून पोट भरतय.
पारूला सर्व नीट समजावून सीमा तिच्याबरोबर बाहेर आली. बरंय परशा दादा, ओळख असू द्या. राहायला कुठं? हितच की, मार्केट समोरच्या गल्लीत, जेरबाई बिल्डिंग. पारू त्यांना मासे दे बांधून. हे काय बाप दिले बी पिशवीत. बेस, बराय सारंग, बराय बाय. पुन्हा याल तेव्हा जेवाचं. अच्छा पारू, अच्छा दादा, येतो आम्ही. त्यांच्या अगत्यशील पाहुणचाराने आणि ताडीच्या नशेने आम्ही दोघंही अगदी गुदमरूनच गेलो होतो. मागे वळून पाहिलं तर ओटीवर पारू सहजच उभी होती. जाताना पुन्हा तिला हात केला.